टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बीएडचा रिझल्ट लागल्यानंतर आता जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे त्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनची जे डेट आहे ती आलेली आहे. कालपासून हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पूर्ण जी प्रोसिजर आहे ती पूर्ण प्रोसिजर त्या ठिकाणी तुमच्या या नोंदणीपासून तुम्हाला कोणती कागदपत्र लागणार आहे, तुमच्या प्रवेशापर्यंत पहिला कॅप राऊंड, दुसरा कॅप राऊंड, नंतर थर्ड कॅप राऊंड आणि फोर्थ तुमचा जो राऊंड होणार आहे तो इन्स्टिट्यूशनल राऊंड, या सर्व बाबींचे आपण मार्गदर्शन आपल्या या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तर प्रत्येक अपडेट आपण या ठिकाणी देणार आहोत. मग कन्व्हर्जन सर्टिफिकेट कसं भरायचं, मग त्यानंतर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट गरजेचं आहे का, व्हॅलिडिटी गरजेचं आहे का, व्हॅलिडिटी मध्ये कोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सूट मिळालेली आहे, त्यांचा GR आले आहे का, फीज कोणत्या कॉलेजची कमी आहे, कोणत्या कॉलेजची जास्त आहे, तुम्हाला फीज कशी कमी करता येणार आहे, त्याची शासन निर्णय, अशा विविध जी माहिती आहे ती सर्व विविध माहिती आपल्याला योग्य असं मार्गदर्शन मोफत. फक्त तुम्हाला युट्यूबला हा व्हिडिओ बघायचे आहेत. आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला अपडेट मिळेल आणि तुमचे कुठेतरी पैसे वाचेल आणि कुठेतरी तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यामुळे तुम्हाला टेन्शन राहणार नाही, तुम्हाला अडचण राहणार नाही. आता जो व्हिडिओ बनवतोय आपण हा कन्व्हर्जन सर्टिफिकेटच्या संदर्भातील व्हिडिओ आहे, ज्यात कन्व्हर्जन सर्टिफिकेट जे आहे तुमची काय बीएचा असेल, इयरली पॅटर्न असेल, जे जुने विद्यार्थी असेल 2011-12 मध्ये करत असतील किंवा केले असेल त्यांनी, तर त्यांचा इयरली पॅटर्न होता. इयरली पॅटर्नचा फॉर्म कसा भरायचा, म्हणजे कन्व्हर्जन सर्टिफिकेट कसं भरायचं, किंवा मग आता सेमेस्टर पॅटर्नचा कसा भरायचा, त्या संदर्भातील व्हिडिओ मी टाकतो आहे आणि ते तुम्हाला या ठिकाणी समोर दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, त्यातून तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन मिळणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हे फॉर्म जे आहे कन्व्हर्जन सर्टिफिकेट जी आहे ती कन्व्हर्जन सर्टिफिकेट कशी भरायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, ही PDF तुम्ही जर काढली तर आपल्या ग्रुपला सुद्धा आपण शेअर केलेली आहे. हा व्हिडिओ सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना स्पष्ट होण्यासाठी हा टाकतो आहे. कन्व्हर्जन सर्टिफिकेट ग्रॅज्युएट डिग्री, जी काही आपली कोणतीही डिग्री असेल, तुमचं जी इयरली डिग्री असेल त्या सर्व इयरली विद्यार्थ्यांकरिता हे अत्यंत महत्वाचं आहे. नेम ऑफ एक्झामिनेशन, या ठिकाणी तुमचं BA, या ठिकाणी BA आहे, BSc असेल, BCom असेल, जर इयरली आहे तर त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी मार्क्स भरायचे आहेत किंवा फॉर्म भरायचा आहे. बघा, मे 2025 कोणतं इयर आहे. नेम ऑफ पासिंग युनिव्हर्सिटी, जी काही कोणती युनिव्हर्सिटी असेल ते राजस्थान युनिव्हर्सिटी या ठिकाणी दिलेलं आहे. आपला RTM असेल RTM लिहा, गोंडवाना असेल गोंडवाना, पुणे असेल पुणे. नंतर तुमचं नेम काय आहे ते राहुल सुरेश शर्मा या ठिकाणी दिलेलं आहे. नेम ऑफ कॉलेज लिहायचं, तुमचं कॉलेज कोणतं होतं त्या कॉमर्सच्या वेळेला किंवा आर्ट्सच्या वेळेला किंवा सायन्सच्या वेळेला ते या ठिकाणी लिहायचं आहे. नंतर या ठिकाणी बघा काय दिसतंय तुम्हाला, हे अत्यंत महत्वाचं आहे, हे समजून घेणं महत्वाचं आहे. बघा, फर्स्ट इयर इयरली आहे तर मग फर्स्ट इयरचे मार्क्स किती, तुम्हाला 600 मार्क्स आहे, 600 मार्क्स पैकी 450 मिळालेले आहे, हे गुण तुम्हाला टाकता आलं पाहिजे. सेकंड इयर 460 गुण मिळाले, किती पैकी 600 पैकी. नंतर थर्ड इयरला तुम्हाला 600 पैकी 480, याचे टोटल मार्क्स या ठिकाणी भरायचे आहेत. आणि याचे टोटल किती आहे, 3 वर्षाचे 1800 पैकी किती मिळाले तुम्हाला 1390. मग याचे जे पर्सेंटेज आहे 1800 पैकी 1390, याचे पर्सेंटेज होते 77.22% या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि इकडे जे आहे ते कुठल्या याच्यासाठी झालेलं आहे, तुम्ही अप्लिकेशन करत आहे किंवा काही, तर हे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. MA च्या याच्यासाठी तुम्ही टाकत आहात किंवा पुढे असणार आहात, हे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. अशा पद्धतीने हे BA च्या विद्यार्थ्यांना हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट तुम्हाला काय करताय, भरता येणार आहे. म्हणजे डिग्रीसाठी इयरलीसाठी. नंतर सेमेस्टर पॅटर्न जर असेल तुमचं, सेमेस्टर पॅटर्न जर असेल तर सेमेस्टर पॅटर्नचा आपण या ठिकाणी फॉर्म कसा भरायचा ते बघा, कारण ते इयरली पॅटर्नचा आहे. सेमेस्टर पॅटर्न पहा, म्हणजे इयरली पॅटर्न हा आधी होता म्हणून आपण त्या आधीचं तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म असा भरायचा आहे म्हणून तुम्हाला दिलेला आहे. आता सेमेस्टर पॅटर्न जे आहे विद्यार्थ्यांचं ते पहा, BAचं आहे, पण कन्व्हर्जन सर्टिफिकेट कसं भरायचं बघा. या ठिकाणी आपला इयर 2025 गेल्या वर्षीचा आपण या ठिकाणी दाखवलेला आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी, उत्तर महाराष्ट्रातील युनिव्हर्सिटी आपण या ठिकाणी दाखवत आहे. नंतर राहुल सुरेश पाटील या ठिकाणी ABC कॉलेज जळगाव. सेमेस्टर पहा, प्रत्येक सेमेस्टरचे गुण किती पैकी तुम्हाला किती मिळाले हे या ठिकाणी टाकायचे आहे. मग फर्स्ट सेमेस्टर असेल, सेकंड असेल, थर्ड असेल, फोर्थ असेल, फिफ्थ असेल, सिक्स्थ असेल, म्हणजे 3 वर्षाची तुमची डिग्री असेल तर तुमच्या 6 सेमेस्टर होणार आहेत आणि 4 वर्षाची डिग्री असेल तर तुमच्या 8 सेमेस्टर होणार आहे. मग किती पैकी किती मार्क्स मिळालेले आहे तुम्हाला ते सुद्धा या ठिकाणी टाकायचे आहे. बघा, 3600 म्हणजे 3600 पैकी तुम्हाला 2660 मार्क्स या ठिकाणी मिळालेले आहे. यात तुमचे पर्सेंटेज किती आहे हे सुद्धा या ठिकाणी टाकलेले आहे आपण. अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि इथं तुमची सही आणि तुमचं नाव या ठिकाणी असणार आहे.
अशा पद्धतीने कन्व्हर्जन सर्टिफिकेट तुम्हाला या पद्धतीनं भरता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.